लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेत आपण पाहणार आहोत कला आणि अद्वैत बसलेले असतात. अद्वैत म्हणतो, आता तू काय ठरवलं आहेस? कला म्हणते, मी काय ठरवणार आहे? अद्वैत म्हणतो, असं कसं? झोपायला तर जावंच लागणार आहे ना. तशी मला उद्या खूप कामं आहेत. तर कला म्हणते, हो, हे घर तुझं आहे, त्यामुळे तू जा आणि तुझ्या खोलीत झोप. अद्वैत म्हणतो, तू मला कोण सांगणार आहे तुझ्या खोलीत जाऊन झोप? कला म्हणते, मला काही इथे जमणार नाही, माझी तर पाठ दुखेल, त्यामुळे तू आता जा. तू जर इथे बडबड करत राहिलास ना तर उद्याचा दिवस काय उगवणार नाही. त्यामुळे तू काम कर, तू जा आणि तुझ्या बेडवरती झोप, माझी काळजी करू नकोस. अद्वैत म्हणतो, तुझी काळजी कोण करतोय? आबांनी काय सांगितलं होतं माहिती आहे ना. जर आबांना समजलं तू इथे झोपली आहेस तर माझं मात्र काय खरं नाही. कला म्हणते, चांदेकर, मग यावर काहीतरी विचार कर ना. अद्वैत म्हणतो, उगीच प्रश्न विचारू नकोस, गुपचूप चल झोपायला. कला म्हणते, हे जर मला नीट सांगितलं असतंस तर नीट समजलं असतं मला, आणि तसंही मला तुझ्यासोबत वाद घालायला आवडत नाही. अद्वैत हसून हसून म्हणतो, उंदराने काय तुझ्या डोक्यावरही परिणाम केला की काय? आणि म्हणतो, चल गुपचूप झोपायला. तर इकडे रजनीला काय झोप येत नाही. तर काका म्हणतात, रजनी काय चाललंय, झोप ना. तर रजनी म्हणते, ती कला एक दिवस आपल्या खोलीत झोपली असती तर काय झालं असतं? आता ती कला कुठे झोपणार? काका म्हणतात, अगं झोपेल ना ती कुठेतरी सोप्यावर. तर रजनी म्हणते, तिची कंबर धरेल ना. काका म्हणतात, म्हणजे तुला म्हणायचं आहे की मी सोप्यावर जाऊन झोपू? रजनी म्हणते, अहो तसं कुठे मी म्हटलं. झोपेल ना ती अद्वैतच्या खोलीत. आणि हे बघ, आणि मला माझं कम्फर्ट झोन अजिबात सोडायला आवडत नाही. आणि किती वर्ष झाली आपल्या लग्नाला, रोज रोज तुला समजावायला तुला माहिती आहे ना. वहिनीला ती मुलगी आवडत नाही, आणि ती वहिनीसमोर आली तर तुला काय ऊतच येतो. रजनी म्हणते, अहो तसं काही नाही आहे, ती कला बिचारी आल्यापासून स्टोअर रूममध्येच झोपते ना. तर काका म्हणतात, मग तू पण जा की तिच्यासोबत स्टोअर रूममध्ये झोपायला. तू तोंड वर करून तिच्यासाठी माझ्यासोबत भांडतेस. आणि काका झोपतात. तर इकडे काजल ही बाहेर आलेली असते. ती चांदेकरांच्या घराच्या बाहेर उभी असते आणि म्हणते, सगळे झोपलेत वाटतं, मी सिक्युरिटी गार्डला सांगते ताईला बाहेर पाठवा. पण ती विचार करते आणि म्हणते, सिक्युरिटी गार्डने दाजीला सांगितलं तर खूप प्रॉब्लेम होतील, नको. त्यापेक्षा उगाच बाहेर येऊन राडे करायचे आणि माझा अभ्यास बाजूला राहील. काजल म्हणते, मीच काहीतरी करते. काजल खरे आता सुरू हो, असं म्हणते आणि निघते. अद्वैत कला दोघं पण दरवाजात उभे असतात. आणि कला मनातच विचार करते, आता मी या अति आगाऊसोबत राहायचं तर अद्वैतसुद्धा मनात विचार करतो, मी या आगाऊसोबत रूममध्ये राहू? सिरियसली मला वाटलं नव्हतं की हिच्यासोबत माझी रूम शेअर करायला लागेल. कला मनातच म्हणते, याला नुसता सगळीकडे माझं माझं मिरवायचं असतं, आणि आता मला हे ऐकावं लागणार. दारातूनच अद्वैत पळत पळत बेडवर जाऊन झोपतो आणि कलाला म्हणतो, गुड नाईट. बेडवर फक्त मी झोपणार. कला म्हणते, ही काय पद्धत आहे? तू एकटा नाही आहेस चांदेकर, मी सुद्धा आहे. कला म्हणते, तू एक नंबरचा विचित्र आहेस चांदेकर. अद्वैत म्हणतो, तू मला विचित्र बोलणारी कोण? कला म्हणते, हे बरं तुला ऐकू गेलं, तुला जे ऐकायचं ते ऐक, एवढंच म्हणते. तू शिस्त पाळणारा आज असं करतोस? अद्वैत म्हणतो. कला म्हणते, आजोबांना समजलं तर काय होईल? अद्वैत म्हणतो, आपल्या रूममधल्या गोष्टी बाहेर न्यायची काय गरज नाही, समजलं ना. अद्वैत म्हणतो, उगाच मला शब्दात पाडू नकोस. आणि हां, तू मला चिडवणार, मी उठणार आणि तू बेडवर जाऊन झोपणार. कला म्हणते, वा रे चांदेकर, खूपच हुशार आहेस, पण मला तुझ्यासारखं लहान मुलांसारखं वागणं नाही जमणार. तसाही तुझ्या बेडवर मी झोपणार नाही, हे तुझ्या स्टेटसला मॅच नाही होणार ना. अद्वैत म्हणतो, तू माझं स्टेटस काढू नकोस हां, तुला इथे राहायला दिलं हेच मोठा समाधान समज. कला अद्वैतला म्हणते, चल आता बाहेर जा, मला साडी चेंज करायची आहे. अद्वैत म्हणतो, मी का बाहेर जाऊ? बाथरूममध्ये जाऊन चेंज कर ना. कला म्हणते, ठीक आहे. कला म्हणते, ऐक ना चांदेकर, एक प्रॉब्लेम आहे, माझे कपडे खाली राहिले आहेत, प्लीज चल ना माझ्यासोबत. अद्वैत म्हणतो, मी काय येऊ? जा ना, तुझे कपडे आहेत ना, तू घेऊन ये. घाबरट कुठली? कला म्हणते, चांदेकर, हां तू मोठा शूरवीर आहेस. कला म्हणते, चांदेकर, हां तू मोठा शूरवीर आहेस ना, मग चल माझ्यासोबत. आणि हां, मी या साडीवर झोपू नाही शकत, एकतर या साडीवरून उंदीर गेलाय. अद्वैत म्हणतो, काय चाललंय गं तुझं, किरकिर चालली आहे नुसती. कला म्हणते, तू उंदराला घाबरतोस ना. अद्वैत म्हणतो, नाही हां, मी उंदराला वगैरे काही घाबरत नाही.
आणि तुला कुणी सांगितलं मी उंदराला घाबरतो? कला म्हणते तू उंदराला नाही घाबरत ना, मग चल माझ्यासोबत खाली. तर इकडे नैना राहुलला विचारते, राहुल मी जाडी झाली आहे का? राहुल त्याच्या मोबाईलमध्ये बिझी असतो. नैना म्हणत असते, सांग ना बब्बुडी, जाडी झाली आहे का मी? राहुल म्हणतो, हे काय, मला बब्बुडी वगैरे हे काय बोलू नकोस हा. तर नैना म्हणते, अरे आपलं नवीन लग्न झालं आहे ना, नवीन कपल असेच बोलतात. राहुल काही बोलत नाही. नैना म्हणते, माझी फिगर खराब झाली आहे ना, मला फिगर नीट करून घ्यायची आहे. काय आहे, या लग्नाच्या पिरियडमध्ये मी खूपच खाल्लं आहे, मला माझी फिगर खराब झालेली आवडत नाही. तर राहुल म्हणतो, काय, तू डाएट पाळणार आहेस? नैना म्हणते, मला आता डाएटची गरज आहे. तर राहुल म्हणतो, काय, तू डाएट करणार आहेस? तू तर प्रेग्नेंट आहेस ना, प्रेग्नेन्सीमध्ये डाएट कसं करणार? तर नैना म्हणते, अरे कालच मी इंटरनेटवरती प्रेग्नेन्सी डाएट फूड बघितलं आहे. राहुल म्हणतो, ठीक आहे, आणि निघून जातो. तर नैना खूप घाबरलेली असते. तर इकडे काजल भिंतीवरून उडी मारून चांदेकरांच्या घरात घुसलेली असते आणि ती गार्डनमधून हळूहळू चालत असते. तर सोहम त्याच गार्डनमध्ये बसून गाणी ऐकत असतो. त्याला उडी मारल्याचा आवाज येतो. काजल अगदी हळूहळू चालत असते. सोहमला तर वाटतं चोरच घुसला आहे आतमध्ये. सोहम स्वतःचं जॅकेट काढतो आणि काजलच्या डोक्यावर टाकून म्हणतो, चोर घुसला आहे आमच्या चांदेकरांच्या घरामध्ये, आणि असं म्हणत काजलला मारत असतो आणि म्हणतो, हा कुठल्या तरी मुलीचा आवाज येतोय, म्हणून तिच्या चेहऱ्यावरचं जॅकेट काढतो आणि काजल आई ग बाई ग ओरडत असते. तर काजल म्हणते, तू अगदी माझ्या पाठीमागची वाट लावली आहेस. सोहम म्हणतो, बरं आहे ना, कलावहिनीची तू बहीण शोभतेस, कलावहिनीची पण पाठ दुखते. काजल म्हणते, असा एक रट्टा देईल ना तुला, तेव्हा कळेल. तेव्हा सोहम म्हणतो, मला तर वाटलं होतं तू मुलींसारखी अजिबात नाही आहेस, पण मी मारल्यावर किंचाळलीस ना. काजल म्हणते, मी असं मुलींसारखं किंचाळीत वगैरे नाही हा. सोहम म्हणतो, तू असं मुलींसारखं पहिल्यांदा किंचाळलीस ना, तर मला खूप मज्जा आली आहे. काजल म्हणते, तू आता मला इरिटेट करतोस हा. सोहम म्हणतो, पण तू इथे काय करतेस? काजल म्हणते, अबे यार, माझी बॅलन्स शीट टॅली होत नाही आहे. सोहम म्हणतो, मग वर्षभर काय केलंस तू? काजल म्हणते, एक मिनिट हा, मला माझ्या आईसारखं अजिबात बोलायचं नाही हा. तुला माहीत नाही आहे, कलाताई माझा लहानपणापासून अभ्यास घेते, जोपर्यंत ती मला समजावत नाही तोपर्यंत मला समजत नाही. सोहम म्हणतो, कलाताईला भेटणं आता अवघड आहे आणि तुझा उद्याचा पेपर पण अवघड जाणार. काजल म्हणते, का असं? सोहम म्हणतो, आज पहिल्यांदाच कलावहिनी आणि अद्वैतदादा एका रूममध्ये राहणार आहेत. सोहमचे हे ऐकून काजलला पण खूप आनंद होतो. तर इकडे कला अद्वैत स्टोअर रूमच्या इथे आलेले असतात. तर अद्वैत म्हणतो, चल आता लवकर घे तुझे कपडे आणि चल. कला म्हणते, तू पण चल ना माझ्यासोबत रूममध्ये. अद्वैत म्हणतो, मी काय येऊ, तुझे कपडे आहे, तू घेऊन ये. कला म्हणते, अद्वैत चांदेकर, मला रूममध्ये जायला भीती वाटते म्हणून तुला घेऊन आले, चल गप माझ्यासोबत. अद्वैत म्हणतो, जा लवकर, बडबड करू नकोस, मला झोप येते. कला म्हणते, झोप येते ना तुला, मग चल लवकर, मलाही झोप येते. अद्वैत म्हणतो, काय ग, किती घाबरतेस एवढाशा उंदराला? कला म्हणते, एक मिनिट, मी कबूल तरी केलं मी घाबरते, पण तू नाही येणार आहेस ना आतमध्ये, मी माझंच जाते आतमध्ये. कला दरवाजाची कडी उघडते. अद्वैत दरवाजाच्याच इथे उभा असतो. तर इकडे काजल सोहमला म्हणते, काय म्हणतोस काय भावा? तर सोहम म्हणतो, भावा? काजल म्हणते, अरे मित्रा, अरे पण मला सांग, हे सगळं कसं काय झालं? सोहम म्हणतो, उंदरामुळे. काजल म्हणते, ताईचं दीर घरी आहे हे मला माहिती आहे, पण मला हे माहीत नव्हतं उंदीर कुठून आला. सोहम म्हणतो, अगं कलावहिनीच्या रूममध्ये उंदीर होता, तर आबांनी सांगितलं आहे जोपर्यंत पेस्ट कंट्रोल होत नाही तोपर्यंत कलावहिनी अद्वैत दादाच्या रूममध्ये झोपेल. तर काजल म्हणते, अरे ही तर ब्रेकिंग न्यूज आहे, खरेबाईंना सांगितलं तर खरेबाई नाचायला लागतील. सोहम म्हणतो, खरेबाई तर नाचतील, पण तुझी बॅलन्स शीट काही टॅली होणार नाही. काजल म्हणते, अरे यार, तोच तर लोचा आहे माझा. सोहम म्हणतो, दे तुझी बॅलन्स शीट, मी टॅली होते का बघतो. काजल म्हणते, अरे तू काय स्वतःला महान समजतोस का? तू तर एक फक्त चित्रकार आहेस, तू काय देणार माझी बॅलन्स शीट टॅली करून? सोहम म्हणतो, तू आता माझ्या चित्रकलावरती बोलली आहेस, तर तू माझ्या पेपरवर एक चित्र काढून दे. काजल म्हणते, काय चित्र? सोहम म्हणतो, हो चित्र, कलावहिनी तर आर्टिस्ट आहे आणि तू तिची बहीण आहेस. मग काजल म्हणते, ओके डील. तर इकडे कला घाबरत दरवाजा उघडते आणि अद्वैत म्हणतो, चल ना, घे ना लवकर. कला म्हणते अद्वैतला, तुला काय जाते बोलायला, इथे उंदीर असला तर? कला बॅग उचलते आणि कलाने उंदीर बघितलेला असतो, ती मोठ्याने किंचाळते. अद्वैत आतमध्ये येतो
आणि कला ती बॅग अद्वैतच्या पायावर टाकते. अद्वैत म्हणतो, काय चाललंय तुझं? मी तुझ्यासाठी खाली आलो आणि तू माझ्या पायावरच बॅग टाकलीस. कला म्हणते, अरे उंदीर होता, मी काय उगाच नाही टाकली बॅग तुझ्या पायावर, मुद्दाम, समजलं ना? कला म्हणते, लागलं का तुला खूप? अद्वैत म्हणतो, झालं, चला आता. कला म्हणते, कसला आहे हा? कला म्हणते, कसला आहे हा? दुसरा कोणी असता निदान बॅग तरी घेतली असती. कला आणि अद्वैत रूममध्ये येतात. अद्वैत झोपलेला असतो. कला म्हणते, मलाही झोपायचं आहे. अद्वैत म्हणतो, झोप मग. कला म्हणते, अरे गादी कुठे आहे? अद्वैत म्हणतो, त्या गादीच्या ऐवजी तुला तिथेच रूममध्ये ठेवलं पाहिजे होतं. परत दोघंही खाली जातात आणि कला रूममध्ये जाते. गादी काढत असताना कलाच्या पायावरून उंदीर जातो. कला ओरडू लागते. अद्वैत मुद्दामून दरवाजा बंद करून घेतो आणि म्हणतो, मला घाबरट बोलत होतीस ना? आता कला म्हणते, अद्वैत प्लीज प्लीज उघड ना दरवाजा. उंदीर परत कलाच्या पायावरून जातो. कला जोरात किंचाळते. मग लगेच अद्वैत दरवाजा उघडतो आणि कला इतकी घाबरलेली असते की ती अद्वैतला मिठी मारते. आणि दोघेही एकमेकांचे डोळ्यात डोळे घालून बघत असतात. आणि हा भाग इथेच संपतो.